माझे नाव अनिता आहे. मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होते. मला लहानपणी मुलांसोबत खेळायला खूप आवडायचे. खरं तर मी एकुलती एक होते. मला भाऊ-बहीण नव्हते. त्यामुळे माझे मन घरात कमीच लागायचे. माझी आई पण त्यावेळी मला जास्त काही बोलायची नाही. त्यामुळे मला कशाचीही पर्वा नव्हती. मी पूर्ण दिवस त्या उनाड मुलांसोबत खेळण्यात घालवायची. भर उन्हात मी त्यांच्यासोबत अनवाणी फिरायची. फिरता फिरता मी केव्हा मोठी झाली मला कळलेच नाही. आता मी 16 वर्षांची झाली होती. माझ्यासोबत खेळणारे मुलेही मोठी झाली होती. मी वयाने तर मोठी झाली होती, पण माझ्यात अजूनही बालिशपणा होता. न मला माझ्या वाढत्या शरीराची सूद होती ना माझ्या ओढणीची. मी मोठी झाल्यामुळे आता या मुलांसोबत खेळू शकत नाही हा विचारही माझ्या मनात कधी येत नव्हता. पण माझी आई माझ्या या स्वभावामुळे खूप चिंतेत असायची. ती मला सारखी आठवण करून द्यायची की मी आता मोठी झाली आहे आणि आता या वयात मुलांसोबत खेळू शकत नाही. एवढी मोठी झाली पण अजूनही लहान मुलींसारखी मुलांसोबत खेळत आहे. पण आईच्या त्या ओरडण्याचा माझ्यावर कसलाही परिणाम होत नव्हता. मी त्या मुलांसोबत भर दुपारचे खेळायला जायची. कधी फुटबॉल, कधी क्रिकेट, कधी खो खो तर कधी लपंडाव. हे सगळे खेळ मी त्या मुलांसोबतच खेळायची. पण आता त्या मुलांची माझ्याकडे बघण्याची वृत्ती बदलत असल्याचे मला जाणवू लागले. ते खेळताना माझ्याशी थोडे वेगळे वागायचे. मला या सगळ्याचा खूप राग यायचा, वाईटही वाटायचं. मग मी रागावून कधीकधी घरी यायची आणि घरी येऊन विचार करत बसायचे की आता त्यांच्यासोबत खेळायचं नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कोणीतरी मुलगा मला खेळायला बोलवायचा आणि मी पुन्हा त्यांच्यासोबत खेळायला जायची. एकदा असेच आम्ही सर्वजण रस्त्यावर खेळत असताना अचानक एक गाडी येऊन आमच्याजवळ थांबली. त्यातून एक नवरा बायको आणि त्यांचा तरुण मुलगा उतरला. ते सर्वजण आमच्या घरासमोर येऊन आमचा दरवाजा वाजवू लागले. या अगोदर मी त्यांना कधीच आमच्याकडे बघितले नव्हते. त्यावेळी माझा अवतार अगदीच बिघडला होता. खेळताना माझ्या अंगाला माती लागली होती. माझी ओढणीसुद्धा मी गळ्याभोवती बांधली होती. त्यामुळे तो मुलगा माझ्याकडे तोंड वाकडे करून बघत होता. त्याची आईसुद्धा माझ्याकडे मोठे डोळे करून बघत होती. तिने मला एकदा वरून खालपर्यंत बघितले. त्यांच्याकडे बघून ते लोक श्रीमंत घरातले वाटत होते. तेवढ्यात त्या माणसाने ड्रायव्हरला सांगून गाडीतून सगळे सामान उतरवायला सांगितले. मग ड्रायव्हर गाडीच्या डिक्कीतून बॅगा काढू लागला. हे पाहताच मी पटकन पुढे होऊन त्यांना विचारले की तुम्ही कोण आहात आणि आमच्या घरी कोणाला भेटायला आला आहात. हे ऐकून त्यातल्या एकाने माझ्या वडिलांचे नाव घेत सांगितले की आम्हाला श्रीधरराव यांना भेटायचं आहे. मी त्यांना सांगितलं की माझे बाबा आता या वेळी तर घरी नसतात, ते कामावर गेले आहेत. त्यांना कळले की मी श्रीधरराव यांची मुलगी आहे. माझ्या एकंदरीत अवताराकडे बघून त्यांना विचित्र वाटलं. नंतर मी घराची कडी वाजवली तशी आतून आई चिडून बाहेर आली, कारण तिला माहीत होतं दारात मीच असणार. ती माझ्यावर रागावणार तोच बाहेर उभे असलेले पाहुणे तिने बघितले आणि ती घाबरून गेली. बहुतेक माझी आई त्यांना ओळखत असावी. तिने मला घराच्या आत जाण्यासाठी खुणावले. मी गपगुमान घरात गेले. ते पाहुणे शेजारच्या देशातून आले होते. ते काका माझ्या वडिलांचे लहानपणीचे मित्र होते. ते आता काही वर्षांपूर्वी बाहेर देशात गेले होते. माझी आई सांगत होती की पूर्वी हे लोकसुद्धा आपल्यासारखेच होते, पण ते परदेशात गेले आणि त्यांचं नशीब उजळलं. त्यांच्याकडे आता बंगला, गाडी सर्व काही आहे. रात्री माझे वडील घरी आले आणि त्या पाहुण्यांना बघून त्यांना खूप आनंद झाला. आता काही दिवस तरी मला बाहेर खेळायला जायला मिळणार नव्हते. मला घरातच थांबावे लागले. आईने मला बाहेर जाऊ दिले नाही. मी नाईलाजाने त्यांना चहा नाश्ता द्यायचे. एक दिवशी ते लोक त्यांच्या जवळच्या पाहुण्यांना भेटायला गेले. मी खुश झाले. दुपारी आई झोपायला जाताच मी खेळायला बाहेर पडले. मला बघताच गल्लीतल्या त्या मुलांना आनंद झाला. मी त्या मुलांसोबत खेळतच होते की त्यातल्या एकाने मला सांगितले की त्याच्या घरी वडिलांनी त्याला व्हिडिओ गेम आणलाय. मला सुद्धा व्हिडिओ गेम आवडायचा. मग मी सुद्धा इतर मुलांसोबत त्याच्या घरी खेळायला गेले. त्याच्या घरी जाताच मी बघितलं तर हॉल रिकामा होता. तिथे त्याचे आई वडील, भाऊ बहीण कुणीही नव्हते. मी त्या मुलाला विचारले तर त्याने सांगितले की त्याच्या घरातले सर्वजण आज बाहेरगावी गेले आहेत. हे सांगत असताना त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव उमटले होते. मी भीतीने तिथून जाण्यासाठी मागे वळले तर दुसऱ्या मुलाला माझा धक्का लागला आणि तिथे अजून एक जण होता. ते तिघे जण माझ्याकडे बघून हसत होते. आता मला पहिल्यांदाच इतकी भीती वाटू लागली आणि मला आता एकटीने त्याच्या घरी येण्याचा पश्चाताप होत होता. मी तिथून निघणार तोच एकाने माझा हात पकडला
आणि तो मला खोलीत घेऊन जाऊ लागला. मी त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागले. मला त्या खोलीत जायचे नव्हते, पण तो मला जबरदस्ती ओढत त्या खोलीत घेऊन गेला. त्याच्या तावडीतून सुटण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण माझ्यासाठी ते आता अशक्य होते. त्याने माझी अब्रू लुटली, माझ्यावर जबरदस्ती केली. मग तो त्या खोलीतून बाहेर गेला आणि दुसरा मुलगा आला, मग तिसरा. माझे आयुष्य आता बर्बाद झाले होते. माझ्या अंगात आता अजिबात आण बाकी नव्हता. मी रडत होते. ते तिथे मला धमकी देत होते की बाहेर कुणाला सांगू नकोस, नाहीतर तुलाच आम्ही बदनाम करू. मला खूप वेदना होत होत्या. मी कशी तरी तिथून निघून माझ्या घराकडे आली. दारात माझी आई उभी होती. माझी अशी अवस्था पाहून धावत येऊन मला तिने जवळ घेत काय झाले म्हणून विचारले. मी तिला काय सांगणार की माझ्यासोबत काय काय झाले आहे ते. तिने मला आत खोलीत नेले आणि विचारले. तेव्हा मी तिला माझ्यासोबत घडलेला तो सर्व प्रकार सांगितला. तिला हे ऐकून धक्काच बसला. ती खाली कोसळली आणि जोरजोरात स्वतःला मारून घेऊन रडू लागली. माझी आई मला ओरडून सांगू लागली की मी तुला किती वेळा सांगितलं की त्या मुलांच्या सोबत खेळत जाऊ नकोस. आताची दुनिया खराब आहे, पण तू माझे एकदाही ऐकले नाहीस. आता जर ही गोष्ट तुझ्या बाबांना समजली तर ते तुलाच नाही मला सुद्धा मारून टाकतील. मी रडत रडत हे सर्व काही खाली बघून ऐकत होते. मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की अशीही वेळ कधी माझ्यावर येईल. ज्यांच्यासोबत मी लहानपणापासून खेळत होते तेच कधी माझा असा घात करतील असे वाटले नव्हते. माझी आई माझ्या नशिबाला दोष देत रडत होती. तेवढ्यात दारात कुणीतरी कडी वाजवली. तशी आई डोळे पुसत मला म्हणाली की खबरदार, ही गोष्ट कुणाला सांगितली तर, ही गोष्ट कुणालाच सांगू नकोस, असे म्हणून ती खोलीतून बाहेर गेली. मी माझ्या आईचं न ऐकून किती मोठी चूक केली होती हे आज मला कळत होतं. काही दिवस मला खूप त्रास होत होता. मी आजारी पडले. माझे वडील माझी खूप काळजी घ्यायचे. ते मला औषध आणि फळं आणून देत होते. मला मात्र माझीच लाज वाटत होती. मी माझ्या आईचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, असं आता वाटू लागलं. घरी आलेले पाहुणे अजूनही होतेच. काही दिवसांनी मी ठीक झाले आणि आईला मदत करू लागली. त्या दिवसात पाहुण्यांनी त्यांच्या मुलासाठी माझे स्थळ माझ्या बाबांकडे मागितले. माझे बाबा माझे लग्न आताच करणार नव्हते, कारण त्या पाहुण्यांना हे लग्न आताच करायचे होते. नंतर माझ्या आईने बाबांना तयार केले आणि सांगितले की चांगलं स्थळ काही रोज रोज येत नाही. मला हे कळल्यावर रडू यायला लागले, कारण मला आत्ताच लग्न करायचं नव्हतं. मला माझ्या आईबाबांना सोडून दूर परदेशी जायचं नव्हतं. माझ्या आईने माझे समजूत काढत सांगितले की तुझ्यासोबत जे काही घडलंय ते जर समाजात कळलं तर आपली अब्रू तर जाईलच, शिवाय तुझ्यासोबत कुणीही लग्न करणार नाही. त्यामुळे तुला हे लग्न करावेच लागेल. आता माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता. मग मी शांतपणे लग्नाला होकार दिला. माझे लग्न त्या मुलाशी झाले. त्याचे नाव साहिल होते. माझ्या वडिलांनी हुंडा म्हणून रोख रक्कम त्यांना दिली आणि सांगितले की या पैशांनी माझ्या मुलीला जे आवडेल ते तिकडे परदेशात घ्या. मग आम्ही सर्वजण परदेशी आलो. माझ्यासाठी इथले वातावरण आणि पद्धत सर्व काही नवीन होते. त्यात मला मिळालेल्या रकमेमुळे मला कशातही इंटरेस्ट नव्हता. माझा नवरा साहिलसुद्धा वेगळाच वागायचा. त्याला माझ्यात विशेष असा इंटरेस्ट नव्हता. त्याने पहिल्या रात्रीच मला सांगून टाकले की तू माझी नाही, माझ्या घरच्यांची पसंत आहेस. मी विचार केला की हळूहळू त्याच्यात बदल होईल. आम्ही जिथे राहत होतो तो एक लहान फ्लॅट होता. पण यांनी तर आमच्या घरी सांगितले होते की बंगला, गाडी सर्व काही आहे. पण हे सर्व खोटं होतं. माझ्या लग्नाला आता काही दिवस होऊन गेले आणि एक दिवशी माझा नवरा मला म्हणू लागला की आज रात्री तू तयार होऊन आवरून बस. आज मी तुला फिरायला घेऊन जाणार आहे. आज माझ्या नवऱ्याचा मूड चांगला होता. मी पण खुश झाले. माझ्या सासूने मला नवीन ड्रेस आणून दिला आणि सांगितले की चांगली तयार होऊन जा. मी सुद्धा छान तयार होऊन बसली. संध्याकाळी माझा नवरा आला आणि त्याने मला घेऊन सगळे शहर फिरवून आणले. त्यानंतर रात्रीचे जेवण करायला तो मला घेऊन एका हॉटेलमध्ये गेला. मला आनंद झाला आणि वाटले की आता आपल्या आयुष्यात सगळं काही ठीक होईल. पण माझ्या नशिबात काहीतरी वेगळेच होते. जेवण झाल्यावर त्याने मला सांगितले की इथेच वरती काही खोल्या आहेत जिथे राहायची सोय आहे आणि तिथेच त्याचा मित्र आला होता. त्याच्याकडे काहीतरी काम आहे असे सांगून मला तो त्या खोलीत घेऊन गेला. नाईलाजाने मी सुद्धा त्याच्यासोबत गेले. माझा नवरा साहिल आज खूपच आनंदात दिसत होता आणि तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. मी सुद्धा आता विचार केला की झाले गेले सगळे विसरून आता नवी सुरुवात करायची. असा विचार करतच मी त्या खोलीच्या बाहेर येऊन उभी राहिली. साहिलने दरवाजा वाजवला. तसा एक परदेशी मुलगा बाहेर आला.
तो सडपातळ आणि गोरा होता. तो माझ्या नवऱ्याच्या वयाचाच होता. त्याने मला वरून खालपर्यंत एका वेगळ्याच नजरेने पाहिले आणि तो आत गेला. मला घेऊन माझा नवरा त्या खोलीत गेला. तो मुलगा माझ्याकडेच बघत होता. त्याची ती नजर मला विचित्र वाटू लागली. तो मला आरपार बघत होता. असे वाटले की नवऱ्याला घेऊन तिथून निघून जावे. मी साहिलला चिटकून बसले. त्या मुलाची नजर बघून मला माझ्यावर काही महिन्यापूर्वी घडलेली ती घटना आठवू लागली. काही वेळातच त्या परदेशी माणसाने साहिलच्या समोर नोटांचे बंडल ठेवले आणि दुसऱ्या भाषेत त्याच्याशी काहीतरी बोलला. मला ती परदेशी भाषा माहीत नव्हती. मला काहीतरी वेगळेच वाटू लागले. साहिल त्या नोटांचे बंडल बघून आनंदी झाला. त्याने ते बंडल उचलले तशी मी त्याला गच्च पकडून उभी राहिली. पण तेवढ्यात त्या परदेशी मुलाने मला पकडून खेचले आणि म्हणाला की आता साहिलचा आणि तुझा काही संबंध नाही. आता तू माझी आहेस. मी तुला विकत घेतली आहे. हे ऐकून मला धक्का बसला. मी साहिलकडे बघत होते, पण तो मला तिथेच सोडून निघून जाऊ लागला. मी त्याला विचारले की तू मला एकटीला इथे सोडून कुठे जात आहेस? मी तुझी बायको आहे. तू मला सोडून का जात आहेस? साहिल माझ्याकडे बघत म्हणाला की तुझा आणि माझा आता काही संबंध नाही. मी तुला सोडून देतोय. हे ऐकून जणू माझ्यावर आभाळ कोसळले होते. तो मला तिथेच सोडून निघून गेला आणि मी त्या परदेशी मुलाच्या हातातून माझा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पहिले तर त्याने मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्याने रागात मला कानाखाली मारली आणि मी बेडवर जाऊन पडले. माझे आयुष्य पुन्हा एकदा बर्बाद झाले. साहिल आणि त्याच्या घरच्यांचे हेच काम करायचे. ते आपल्या देशात जायचे आणि तिथे सांगायचे की त्यांचा परदेशात मोठा बंगला, गाडी सर्व काही आहे. त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि अशा प्रकारे ते आपल्या बोलण्यातून समोरच्यावर छाप सोडायचे आणि त्यांच्या मुलासोबत मुलीचे लग्न करून ते तिला इथे परदेशात आणून विकत होते. माझ्या आईने माझे अब्रू जाऊ नये म्हणून आणि माझ्या वडिलांनी त्यांच्या मैत्रीमुळे माझे लग्न लावून दिले होते. माझे आयुष्य बर्बाद झाले होते. मला आता माझ्या शरीराचा तिरस्कार वाटू लागला. माझ्याकडून आता शय्यासोबतीचे काम करून घेऊ लागले होते. माझ्यासाठी ही गोष्ट खूपच वेदनादायक होती. दारू आणि सिगारेटचा आम्हाला व्यसन लावलं गेलं होतं. रोज रात्री नवीन नवीन माणसासोबत झोपायचे हे फारच कठीण काम होते. खास करून माझ्यासारख्या एका मुलीसाठी तिचा जन्म एका चांगल्या घरात झाला होता. मला आता खूप दुःख होत होतं. मला माझे बालपण आठवून खूप रडू यायचं. माझी आई मला नेहमी बाहेर मुलांसोबत खेळू नको म्हणून थांबवायची, पण मी माझ्या आईचं कधीच ऐकत नव्हते. मी घरात एकुलती एक असल्यामुळे प्रत्येक गोष्ट मी हट्टाने मागून आणि म्हणून घ्यायची. माझे वडील माझी कुठलीच गोष्ट कधीच टाळत नसत. माझे वडील माझ्यासाठी माझ्या आईला देखील रागवायचे आणि म्हणायचे तिला काही बोलायचे नाही, ती माझी मुलगी नाही मुलगा आहे. माझ्या वडिलांच्या या अशा बोलण्याने मी सुद्धा स्वतःला मुलगी न मानता मुलगाच समजत होते. माझे बाबा मला लहान वयात असताना बाहुली न देता बॉल आणून देत होते. त्यामुळे मग मी गल्लीतल्या मुलांसोबत फुटबॉल, क्रिकेट खेळायची. त्यावेळी गल्लीत फक्त मुलेच हे खेळ खेळायचे, पण मला बघून ते मला त्यांच्यासोबत खेळायला घेऊ लागले. पण हे चुकीचं होतं हे कळायला मला खूप उशीर झाला. माझ्या आईवडिलांनी घाईघाईत माझं लग्न लावून दिलं, पण त्यांनी थोडी तरी त्या मुलाच्याबद्दल माहिती काढायला पाहिजे होती की खरंच ते सांगतायत ते खरं आहे की खोटं. काहीही झाले तरी मी हे असले जीवन जगू शकत नव्हते. मला त्याची सवय नव्हती. हळूहळू त्यांचा माझ्यावर विश्वास बसू लागला. आता ते मला फक्त हॉटेलचे नाव आणि रूम नंबर सांगत. बाकी पैशांचा व्यवहार ते अगोदरच करायचे. यावेळी मी मुद्दाम हॉटेलकडे न जाता बस पकडून दुसऱ्या ठिकाणी निघाले होते. मला माहीत नव्हते मी कुठे जात होते, पण या नरकातून मला बाहेर पडायचे होते. मी एका ठिकाणी बसमधून उतरले. मी आता विचार केला की कुठल्या तरी घरात काम करून इज्जतीची भाकरी खाईल. मी तिथल्याच एका घराचा दरवाजाची बेल वाजवली. त्या घरातून एक युवक बाहेर आला. मी त्याला सांगितले की मला घरातल्या कामासाठी ठेवून घ्या. मला घरातली सगळी कामं येतात. तो म्हणाला ठीक आहे. मला सुद्धा घरकामासाठी कुणीतरी पाहिजे होती, पण मी एकटाच राहतो. हे ऐकून मी थोडी विचारात पडले, कारण मी जे सहन करून आले आहे त्यामुळे हे सहजासहजी पचवणे अवघड होते. मी त्यास नकार दिला. तो म्हणाला की तो दिवसभर बाहेरच असतो, रात्री फक्त घरी येतो. त्यामुळे मी पूर्ण दिवस घरी एकटीच असणार आहे आणि मला घरातले सगळी कामं करावी लागणार. पण मी नकार देऊन तिथून निघून गेली. पुढे बऱ्याच ठिकाणी मी प्रयत्न केला, पण कुठेच मला काम मिळालं नाही. शेवटी मी थकून त्याच्या घरासमोर परत आले. तो युवक माझ्याकडेच बघत होता. मी थकले होते. दुपारची वेळ होती. मी तिथून थोडी पुढे गेले आणि एक गाडी माझ्यासमोर उभी राहिली.
त्या गाडीत मला नरक यातना देणारे काम करायला सांगणारा तोच माणूस होता. ते बहुतेक मलाच शोधत होते. मी त्यांना न दिसता तशीच मागे सरकली आणि पटकन तिथून पळत सुटले. मी तिथून जाताना सगळ्या घराचे दरवाजे बंद होते. फक्त त्या युवकाचं घर उघडे होते. मी तशीच त्याच्या घरात गेले. मला त्या युवकाने विचारले, ते लोक कोण आहेत? मी त्या युवकाला सगळं खरं खरं सांगून टाकलं. ते ऐकवताच त्याने मला ती माणसं इकडे येत आहेत सांगून घराच्या आतल्या खोलीत जाण्यास सांगितले. तो स्वतः बाहेर गेला आणि त्याने मेन गेट बंद केले. त्या युवकाला त्या माणसांनी काय सांगितले मला काही माहीत नाही, पण ती माणसे तिथून निघून गेली होती. तो युवक आत आला आणि मला म्हणाला, तुम्ही आता निश्चिंत राहा. ती माणसे तुम्हाला आता इथून पुढे काही करणार नाहीत. मी त्याला सांगितले की मी कुठेच नाही जाणार. मी इथेच तुमच्याकडे काम करीन आणि इथेच राहील. मला भीती वाटायची की मी जर बाहेर गेले तर मला ती माणसे पकडून देतील. तो युवक खूपच शांत स्वभावाचा आणि इज्जतदार होता. तो दिवसभर कामानिमित्त बाहेरच असायचा. मी दिवसभर एकटीच काम करत असायची. रात्री तो यायच्या आधी कामे आटोपून जेवण करून मी माझ्या खोलीत झोपायला जायची. खोलीत आतून कडी लावायची. मला आता पुरुषांची भीती वाटायची. पण तो युवक मला काहीच नाही बोलायचा. तो फक्त त्याच्या कामाशी काम ठेवायचा. एकदा सकाळी मी उठले तर तो कामावर गेलाच नव्हता. त्याचं अंग दुखत होतं. बहुतेक तो आजारी असेल असे मला वाटले. पण खरंच तो आजारी होता. मी त्याच्या खोलीत जाऊन त्याला नाश्ता आणि औषधं दिली. काही दिवस मी त्याची खूप सेवा केली. काही दिवसांनी तो ठीक झाला आणि मला म्हणाला, खरंच तू खूप गुणी मुलगी आहेस. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू खूप चांगली मुलगी आहेस. तो मुलगा खूप चांगला होता. त्याला कुणाचा तरी आधार पाहिजे होता आणि मला सुद्धा. म्हणून मी लग्नाला होकार दिला. त्याचे नाव महेश. महेशचा स्वभाव खूप शांत आणि संयमी होता. तो माझ्याशी फार प्रेमाने वागायचा. एकदा महेश मला एका दुसऱ्या घरी घेऊन गेला. तिथे जाताना मात्र मला खूप भीती वाटत होती की हा सुद्धा पहिल्यासारखा निघाला तर, याने सुद्धा मला विकले तर. पण त्या घरात जाताच समोरचे दृश्य बघून माझी भीती दूर झाली. तिथे बरीचशी अपंग मुले होती. त्यांना पाहून त्याने मला सांगितले की तो स्वतः एक पोलीस आहे आणि या सर्व मुलांना तो शिक्षण देतो आहे. शिवाय त्याने मला हेही सांगितले की ज्यांनी माझी शरीर विक्री करण्यासाठी वापर केला होता त्या सर्वांना त्याने अटक केली होती. त्याने मला सांगितले की तो या मुलांना शिकवून मोठं बनवणार आहे. त्यासाठी तो तिथे यायचा. पुढे जाऊन त्या मुलांनी कुठल्या तरी रस्त्यावर भीक मागू नये म्हणून आता माझ्या पतीसोबत मी सुद्धा हे काम करू लागले होते. माझ्या आयुष्यातले सगळे दुःख वेदना आता संपले होते. मी माझ्या पतीसोबत म्हणजेच महेशसोबत खूप आनंदी होते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.